आख्यानात माझ्या अवतरणानंतर कैलासात जे घडलं त्यात तुला तुझ्या ह्या जन्मात घडणाऱ्या गोष्टींशी काही अंशी साम्य जाणवेल. असं का उभा आहेस? अगं बरं झालं तू आलीस ते. आणि दार अजून बंद आहे. बानुताई कुठं आहे ती? अगं तेच ते. अगं तीच उजाडला तर अजून बाहेर नाही आली बघ. काय करावं काय कळत नाही बघ. आवाज तरी द्या. अगं हाका मारून झाल्या हो. हाका परत मारूया का? वय बानू. बानुताई. बार हाका मारत होतास वय? काय झालं? काय झालं? अगं सूर्यदेव वर आलं अरे अजून तू आतच. अरे माझा डोळा लागला होता. असा? हे बानू तू माझ्यापासून काही लपू नका हा. बारा असं कशा पायी म्हणतो हायस? ते नंदेशराव कधी नाही ते हात यायला लागलेत. देवाचा सांगावा घेऊन येत्यात का माहिती काढाय येत्यात. ठाव नाही. जाऊ द्या ना. मी आता काम करायला आले. निहारी करायला घेते मी. मी अभी आलेच. हे बानू. बार काय झालं हाय तुला? मला ठाव नाही पर माझ्या डोळ्यानं जे दिसतंय जे मला समजतंय ते तुला का नाही समजत? अरे नग काळजी करूस बा. हे बघ मी समज तुला नाही सांगू शकत. म्हणजे पर्क केलंस ना मला. अरे असं नाही बा. राहिलं मला नग सांगू. बघ म्या हात का राहतोय कशाला राहतोय काय कारणच नाही ना. हे असं आहे. काय झालं का नुसतं जायच्या गोष्टी करतोस? अगं म्या हात थांबून काय करू? बार म्या रातच्याला देवांसंग गेले होते. काय? कुणाला बी न सांगता? मला बी सांगावं असं वाटलं नाही. बार देवानीच सांगितलं होतं का कुणाशी सांगू नगस म्हणून? बानू तुझं चालू दे पर आता मला हात नाही राहायचं. अगं लेकीच्या घरी किती दिवस राहायचं ग? एक ना एक दिवस जायलाच हवं. बा तू खरं बोलतो आहेस वय? होय. बार रागवला आहेस वय माझ्या? तुझ्यावर कशाला रागवत म्या? काळजी वाटते मला. मग थांब की र. अगं नाही ग. आता तुझ्यासाठी ना मला काय बी करता यायचं नाही बघ. देवांचं देव इंद्रदेव हात आहेत. शची देवी तुझी माय प्रधानजी आहेत. लक्ष्मी देवी आहेत. समदे आहेत. ते समदे तुझ्यासाठी जे बी काय करतील ना ते मला नाही करता यायचं. हे बा हाक डोळ्यात पाणी का आणलंस? नाही तुला काय ठाव. तू हात आहेस याचा केवढा आधार आहे मला. अगं होय ग. पर बापानं तरी किती दिवस राहावं ग लेकीच्या घरी? मग त्याला काय होतंय? आणि हे काय नुसतं घर आहे का? देवांच्या पायाशी राहायला मिळतंय ना. अगं देव तर आहेत. हात माझ्या हात आहेत. या काय बोलू आता? उद्या दिस उजाडला की मी जातो. नारायण नारायण. महाराज तुम्ही यशस्वी भव. या जी या. बसा या. बसा जी. बानू उद्या गंगावतरणाचे आख्यान आहे. म्हणजे गंगा देवी स्वर्गातून पृथ्वीवर कशा आल्या हे सांगणार आहे वय? होय बानू.
आणि हे आख्यान तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. तर असं का? आता हे सांगण्याची अनुमती जर मला असती तर मी तात्काळ हे तुला सांगितलं असतं, परंतु इच्छा असूनही मला हे सांगता येत नाही. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेव, जर हे आख्यान तू लक्षपूर्वक श्रवण केलंस तर त्यात तुला स्वतःचं प्रतिबिंब दिसेल. मी ऐकल जी. पर महाराज तुम्हाला एक सांगू का? निर्भयपणे सांग. मला गंगा देवींचं दर्शन झालं जी. आश्चर्य आहे. हे कसे घडले आणि मला हे ठाऊक नाही. म्या देवांसंग मानस सरोवरावर गेली होती. ही शुभ वार्ता आहे. आणि गंगा देवींचं दर्शन घडवलं मला देवांनी. गंगावतरणाच्या आख्याना आधीच तुला श्री गंगादेवींचं दर्शन घडलं. आता आणखी काय हवे? हा केवळ योगायोग नव्हे, ही श्री खंडेरायांची लीला आहे. मला तर आता असे वाटते आहे की उद्या गंगावतरणाच्या आख्यानाच्या वेळीच तुला तुझ्या मूळ रूपाबद्दल कळेल. खरंच? केवळ एकच कर, जिथे शंका वाटेल तिथे विचार. प्रश्न पडणं हे शुभ आहे, कारण त्यातूनच उत्तर मिळतात. मी हे ध्यानात ठेवत. बर मला एक सांग, हे श्री म्हाळसा देवींना ठाऊक आहे? मला नाही ठाव जी. नारायण नारायण. मला एवढेच सांगायचे होते. आता येतो मी. सगळं ध्यानात ठेव जी. नारायण. पृथ्व्यै शिवामृतायै च सुवृषाय नमो नमः. शांतायै च वरिष्ठाय वरदायै नमो नमः. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यादि हरे देवी नारायणी नमोस्तुते. नारायण नारायण. आजच्या या आख्यानात देवी गंगा या भूतलावर पुन्हा कशा आल्या हे कथानक आपण श्रवण करणार आहोत. ज्या क्षणाची इतकी वर्ष देवी गंगा प्रतीक्षा करत होत्या तो क्षण अखेर आला. साक्षात श्री महादेवांनी देवी गंगा यांना पुन्हा या भूतलावर येण्यासाठी आवाहन केले. गंगा, साक्षात आपण माझे स्मरण केलेत यावर माझा विश्वासच बसत नाही. तू अपवित्र अशा स्वर्गाला पवित्र केले आहे. तुझ्या स्पर्शाने सर्व पाप नष्ट होतात, पण तरीही तू मात्र पवित्र आहेस. आपणच मला तसा वर दिला होता. माझ्या स्मरणात आहे ते. पण आजही एका विशिष्ट प्रयोजनासाठी मी तुझे स्मरण केले आहे. न जाणो कधीपासून मी या क्षणाची प्रतीक्षा करत होते. भगीरथाने त्याच्या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून तुझी आराधना केली आहे. परंतु तू तुझ्या पणावर ठाम आहेस. परंतु मी त्याच्या साधनेवर प्रसन्न आहे आणि त्याची मनोकामना पूर्ण होईल असे मी त्याला म्हणालो आहे. आपण माझे स्मरण केलेत ह्याचा आनंद मला अधिक आहे. हे गंगे, मी तुला पुन्हा पृथ्वीवर येण्याचे आवाहन करत आहे. याहून अधिक मला काय हवे? साक्षात आपण मला आवाहन करत आहात. तुझ्या पृथ्वीवर येण्याने केवळ भगीरथाच्या पूर्वजांना मुक्ती मिळेल असे नाही, तर इथली लोक समृद्ध होतील. ही धरा पवित्र होईल. मी आपल्या शब्दाबाहेर नाही. मी पृथ्वीवर पुन्हा अवतरण करेन.
सर्वत्र आनंदाचे वातावरण होते, कारण सर्व पापांचा विनाश करणारी गंगा नदी पुन्हा या भूतलावर अवतरणार होती. जिच्या केवळ स्पर्शाने सर्वांचं पापक्षालन होतं, अशी गंगा जिला पृथ्वीवर येणं हे विधान होतं, गंगेला पृथ्वीवर यावंच लागणार होतं. आपल्या येण्याने सृष्टीवर सगळे आनंदून जातील हे सत्य जरी त्यांना ठाऊक असलं तरी त्यांच्या आवेगाला बंधन कसं घालणार? नारायण नारायण. साक्षात श्री महादेवांखेरीज हे कार्य कोण करणार? केवळ श्री महादेवच त्यांना बंधन घालू शकत होते. त्यांचा आवेग केवळ श्री महादेवच रोखू शकत होते. आणि देवी तेही विधानच होतं. पण असं का? म्हाळसा, कथेच्या अनुषंगाने तुला ते कळेलच. आणि देवी गंगा स्वर्ग लोकातून भूतलावर जाण्यासाठी तयार झाल्या. हे कार्य का महत्वाचे आहे हे सांगण्यासाठी प्रत्यक्ष श्री ब्रह्मदेवांनी देवी गंगा यांची भेट घेतली. कारण ब्रह्मदेवांनीच त्यांना स्वर्गात येण्याविषयी सुचवलं होतं, त्यामुळे तेच त्यांना ह्या कार्याचं महत्व सांगणार होते. देवी गंगा स्वर्ग लोक सोडून जाणार याची कल्पना सर्व देवांना होतीच. त्यांचा निरोप घेण्याआधी श्री ब्रह्मदेव आणि देवी गंगा यांची भेट झाली. गंगा, हे ब्रह्मदेव, तुम्हाला कळले असेलच, श्री महादेवांनी मला भूतलावरती येण्याचे आवाहन केले आहे. होय, मला ते कळले आहे. आणि तुझ्या चेहऱ्यावरील प्रसन्न भाव देखील तेच सांगत आहे की तू देखील भूतलावर जाण्यासाठी आतुर झालेली आहेस. साक्षात श्री महादेवांनी मला आवाहन केले आहे. माझा पण पूर्ण झाला. जसा स्वर्गलोक पवित्र झाला तसा भूलोक देखील पवित्र राहील. पण ब्रह्मदेव, माझा हा आवेग पृथ्वी सहन करू शकणार नाही. माझ्या या प्रबळ अशा आवेगापुढे कोणीही टिकणार नाही. मग आता काय करावे? तुला महादेवांनी आवाहन केले आहे, त्यामुळे ती काळजी तू करू नये. नारायण नारायण. आता तो क्षण जवळ येणार होता जेव्हा देवी गंगा या भूतलावर अवतरणार होत्या. परंतु हे नेमके कधी घडणार हे मात्र कुणालाही ठाऊक नव्हते. आणि म्हणूनच आता पुढे काय होणार याची उत्कंठा सर्वांनाच होती. कैलासात महादेवांसह सर्वांनाच हा प्रश्न होता की आता हे कधी घडणार. म्हणजे पार्वती देवींना हे माहित होतं? होय, पार्वतीला हे ठाऊक होतं की जर गंगेला पृथ्वीवर आणायचं असेल तर त्यासाठी तसं मी तिला आवाहन करणं आवश्यक होतं. पण पार्वती देवींना हे आवडणार नाही हे तुम्हाला ठाऊक होतं? होय. तरी तुम्ही देवी गंगा यांना आवाहन केले? अर्थातच, कारण सृष्टीच्या हितासाठी ते अनिवार्य होतं. देवी, या सृष्टीच्या हितासाठी देवी गंगा यांना आवाहन करायचे यावर श्री महादेव ठाम होते. आणि तसे त्यांनी भगीरथाला सांगितले देखील. परंतु हे सर्व घडणार याची श्री पार्वती देवींना कल्पना नव्हती. गेल्या काही दिवसांपासून मला अशी अस्वस्थता का आहे? असं काय घडणार आहे ज्यामुळे माझं मन इतकं अस्वस्थ झालं आहे? स्वामी, पार्वती, स्वामी, माझ्या मनाची अस्वस्थता आता तुमच्यापासून लपवणे मला शक्य नाही. तुम्हाला तर सारे काही ज्ञात आहे. तुझी अस्वस्थता माझ्या ध्यानात येत आहे, परंतु तू निश्चिंत राहावंस असं मला वाटतं. स्वामी, जेव्हापासून तुम्ही भगीरथाला हे सांगितले आहे की तुम्ही गंगेला आवाहन करणार आहात, तेव्हापासूनच ही अस्वस्थता वाढलेली आहे.
पण मला तसं करणं हे ह्या सृष्टीच्या हितासाठी अनिवार्य आहे. पण मला हे मान्य नाही आणि तुम्ही तिला आवाहन करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. आणि तसे झालेच स्वामी तर त्यानं मला दुःखच होणार हे अनिवार्य आहे, स्वाभाविक आहे. पार्वती, गंगा ही तुझी बहीण आहे आणि तरीही तू असा विचार करते आहेस. गंगा माझी बहीण आहे, होय आहेच. मात्र मी हे कसे काय विसरू स्वामी की तिच्या मनात देखील तुमच्या प्रती प्रेम भावना होती. तिला देखील तुमच्याशी विवाहच करायचा होता. आणि हे असे असताना गंगेने कैलासात अवतरण करावे हे मी कसे काय मान्य करेन स्वामी? नारायण नारायण. श्री पार्वती देवींचा गंगा देवी यांच्या अवतरणाला विरोध असला तरीही श्री गंगा देवी अवतरणार होत्याच. भगीरथाच्या प्रयत्नांनी हे शक्य झाले असले तरीही भगीरथ हा केवळ एक निमित्त मात्र होता. त्याच्या प्रयत्नांनी देवी गंगा यांचे अवतरण झाले असे साऱ्यांच्या मनात होते. परंतु वस्तुतः श्री महादेवांनी आपल्या जटांमध्ये देवी गंगा यांना धारण केले नसते तर हे गंगावतरण शक्यच झाले नसते. पर ते राजा भगीरथ यासनी हे समजा ठाव होतं वय महाराज का गंगादेवी कधी येत्याल पृथ्वीवर अन त्यांच्या पित्रासनी कवा मुक्ती मिळेल ह्याचाच विचार करत असतील नव्हते? होय बानू, हे अवतरण कधी होणार याची तो देखील प्रतीक्षा करत होता. यांनी तसं सांगितलं म्हटल्यावर काळजीचं कारणच नव्हतं. त्याला काळजी असणं हे स्वाभाविक होतं, कारण हे कार्य त्याच्या 3 पिढ्यांपासून चालत आलं होतं. हिमालयाच्या परिसरात श्री महादेवांना प्रसन्न करून घेतल्यापासून भगीरथ नित्य नेमाने उठून भक्तिभावाने पूजा अर्चा करत होता. येणाऱ्या प्रत्येक सूर्योदयाला त्याच्या मनात हाच प्रश्न येत असावा की आज तरी देवी गंगा यांचे अवतरण होणार का? म्हणजे या अवतरणासाठी विशेष योग आवश्यक होता का? म्हाळसा, हे असंच म्हटलं तरी अयोग्य ठरणार नाही. नारायण नारायण. न जाणू आता कधी माझी तपश्चर्या पूर्ण होणार, कधी देवी गंगा अवतरणार. खरं तर आपण ऋषी आहात, मी आपल्याला प्रणाम करायला हवा. नाही, आपल्यामुळे देवी गंगेचे अवतरण होणार आहे असे ऐकले आहे. हो, महादेवांनी देखील मला तसे सांगितले आहे. पण हे सारं घडणार कधी? श्री महादेवांनी सांगितलं आहे तर मग ती वेळ येत का नाही? त्यामागे त्यांचं काही निराळं प्रयोजन असावं. असेलही, परंतु भविष्यात तुमचे कार्य करण्यास तुम्हाला विलंब होऊ नये म्हणजे झालं. असे होणार नाही, श्री महादेवांचा आशीर्वाद आहे. मला एक विचारायचे आहे. विचार. तुम्ही म्हणालात की त्या योगाला विशेष योग म्हटलं तरी अयोग्य ठरणार नाही. होय. तो कोणता योग होता? देवी, ज्या क्षणी देवी गंगेचे भूतलावर पुन्हा अवतरण होईल तो क्षण अक्षय असेल. ती तिथी युगादी ठरेल. ह्या तिथीला केलेल्या शुभ कार्याचे फळ अक्षय मानले जाते. कोणत्याही शुभ कार्याचा आरंभ करताना ती तिथी अत्यंत महत्वाची मानली गेली आहे. कोणती तिथी? मुनिवर, आपणच सर्वांना सांगावे. होय प्रभू. भक्तजन हो, ज्या तिथीला देवी गंगा या भूतलावर अवतरल्या तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया. माझ्या आराध्यांनी सांगितल्याप्रमाणे ही तिथी युगादी मानली जाते. अर्थात या तिथीला एका नव्या युगाचा प्रारंभ झाला.
साहजिकच आहे, कारण त्यानंतर देवी गंगा या कैलासात आगमन करणार होत्या. तिथेही तुमचं हे स्पष्टीकरण समर्पक वाटतं मुनिवर, कारण साक्षात महादेव त्यांना आपल्या जटांमध्ये धारण करणार होते. हे महादेव, श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू, आपले कैलासात स्वागत आहे. महादेव, गंगेला भूतलावर येण्याचे आपण आवाहन केले. भगीरथाची तपश्चर्या पूर्ण झाली. गंगेचे भूतलावर अवतरण होणार. गंगा स्वर्गलोकातून निघाली, पण महादेव, परंतु तिला तिच्या आवेगाचा काहीसा अहंकार झाला आहे. होय महादेव, त्यांची बाजू सत्य असली तरी त्यांच्या नकळतपणे त्यांच्या बोलण्यात अहंकार निर्माण झाला आहे, हेही सत्यच आहे. आणि म्हणूनच मी गंगेला माझ्या जटांमध्ये धारण करणार आहे. तिला माझ्या जटांमध्ये मी बंदिस्त करणार आहे. अहंकार ही अशी गोष्ट आहे जी कोणालाही स्पर्श करू शकते, आणि ह्या अहंकारामुळे जे नकोय ते सुद्धा घडू लागतं. गंगेचं ह्या भूतलावर अवतरण ह्या सृष्टीसाठी सदैव भल्याचे असणार आहे, आणि त्यासाठी तिला प्रवाही करण्याआधी तिचा अहंकार दूर करायला हवा. नारायण नारायण. देवी गंगा यांच्या नकळत त्यांच्याकडून हे सांगितले गेले की त्यांचा आवेग या पृथ्वीला सहन होणार नाही. म्हणजे खरं होतं ना महाराज ते? होय बानू, परंतु हे असे घडवण्यामागे परमनियतीचे काहीतरी प्रयोजन होतेच. कोणीही असो, त्याचा अहंकार नष्ट करणे हा त्यामागे हेतू होताच. पण मला मात्र हे पटलेलं नाही. देवी गंगा यांच्या स्पर्शाने भगीरथ यांच्या पितरांना मुक्ती मिळेल हे मान्य, पण ते कार्य झाल्यावर देवी गंगा यांना स्वर्गलोकी पाठवून देणे उचित नव्हते का? मी आधी सांगितलं आहे की गंगा ह्या भूतलावर असणं का महत्वाचं आहे ते. पण त्यांच्या कैलासात असण्याने पार्वती देवींना राग येणं स्वाभाविक नव्हतं का? त्यांना श्री महादेवांशी विवाह करायचा आहे हे सगळ्यांना ठाऊक होतं, पार्वती देवींना देखील. मग अशा परिस्थितीत गंगा देवींचं तिथे असणं पार्वती देवींना खटकणारच. आणि म्हणून त्यांनी माघारी जायचं व्हय? त्यांच्या मनात एक इच्छा होती, पर त्यांचं लगीन नाही झालं महादेवांसंग. पण त्यानंतर श्री महादेवांनी त्यांना आपल्या मस्तकावर धारण केलं. हे कोणत्या पत्नीला मान्य होईल? यावर तुझं काय मत आहे हे मला ठाऊक आहे, पण हे कोणत्याही पत्नीला मान्य होणार नाही. ते महादेव आहे ती, त्यासनी बी या समजाचा विचार असेलच की. आणि म्हणून त्यांनी, मी इतकंच सांगेन की कोणत्याही विवाहित स्त्रीला, ती असताना एखादी दुसरी स्त्री, ज्या स्त्रीचं आपल्या पतीवर प्रेम आहे, जी स्त्री आपल्या पतीशी विवाह करण्याची इच्छा करते, ती स्त्री आपल्या संसारात कधीही येऊ नये. क्षमा असावी देवी, परंतु मला असे वाटते की हा वादाचा विषय आहे. आत्ता जर तो निघाला तर आख्यानात व्यत्यय यायचा. मुनिवर, तसं होऊ नये अशी माझी इच्छा आहे. आणि माझी बी. मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा. होय प्रभू.
नारायण नारायण. तुझे येथील कार्य पूर्ण झाले. हो श्रीहरी. आणि श्री महादेवांनी आता मला भूतलावरती येण्यास आवाहन केले आहे. होय. मी माझे पुढील कार्य करण्यास निघते आहे. नारायण नारायण. ज्या क्षणाची ही सारी सृष्टी प्रतीक्षा करत होती तो क्षण आला. गंगावतरणाचा तो क्षण आला. नारायण नारायण. नारायण नारायण. श्री गंगादेवींचे या भूतलावर अवतरण झाले. आपला आवेग ही धरा सहन करू शकणार नाही असे त्यांनी श्री महादेवांना सांगितले आणि त्यामुळे श्री महादेवांनी श्री गंगादेवींना आपल्या जटांमध्ये धारण केले आणि म्हणूनच ते गंगाधर झाले. पण देवी गंगा या स्वर्गलोकातून भूतलावर आल्या होत्या तरीही त्यांना श्री महादेवांनी आपल्या जटांमध्ये ठेवले होते. तिथून त्यांना मुक्त केले नव्हते. आणि जोपर्यंत गंगेला मुक्त केलं जात नव्हतं तोपर्यंत ती भगीरथाची मनोवांछित पूर्ण करू शकत नव्हती. आणि म्हणूनच एका क्षणी भगीरथाने श्री महादेवांची भेट घ्यायचे ठरवले. श्री महादेवांनी देवी गंगा यांना आपल्या जटांमधून मुक्त करावे अशी विनंती करण्यासाठी भगीरथ श्री महादेवांची भेट घेणार होता. माझे भवितव्य आपल्याशी जोडले जाणार आहे याची प्रचिती आज आली खरी. गंगा, तुला तुझ्या आवेगाचा अहंकार झाला आहे. पण हे श्री महादेव, यात चूक काय? आणि माझा आवेग आहेच तितका प्रबळ. आणि म्हणून मी तुला माझ्या जटांमध्ये बंदिस्त केले आहे. म्हणजे जोपर्यंत तुझा अहंकार नाहीसा होत नाही तोपर्यंत मी तुला माझ्या जटांमध्ये असेच बंदिस्त करून ठेवी.
हे प्रभू, आपण तर देवी गंगा यांना आपल्या जटांमध्ये बंदिस्त केले. जर त्या या पृथ्वी तलावर आल्या नाहीत तर हे प्रभू, माझ्या पूर्वजांना मुक्ती कशी मिळणार? भगीरथा, चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही. ते लवकरच घडेल. ज्या दिवशी गंगेचा अहंकार नाहीसा होईल त्या दिवशी हे घडेल. परंतु देवा, भगीरथा, ज्या हेतूच्या पूर्ततेसाठी गंगा ह्या भूतलावर अवतरली आहे त्या हेतूची पूर्तता होण्यासाठी हे आवश्यक आहे. तोपर्यंत ती माझ्या जटांमध्ये बंदिस्त असणार आहे. नारायण नारायण. म्हणजे भगीरथाच्या पितरांना मुक्ती मिळण्याचा क्षण अजून यायचा होता. पण तोपर्यंत महादेवाने देवी गंगा यांना असेच मस्तकावर धारण करून ठेवले होते. होय देवी. श्री पार्वती देवी आणि मी कैलासात असताना आमच्यात वाद झाले. ती कथा आख्यानात पुढे येईलच. म्हासा, काय झालं? काही नाही. तू अशी अचानक गप्प झालीस? मला देवी गंगा आणि माझ्या भेटीचा प्रसंग आठवतो आहे. म्हणजे मानस सरोवरावर जेव्हा माझी आणि त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी मला जे सांगितले होते ते मला आठवते आहे. त्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न करते आहे मी. आणि म्या बी. काय म्हणायचंय तुला? मला बी जे ठाव झाला आहे ते मी हुडकायचा प्रयत्न करते आहे, जसं तुम्ही करता आहेसा. देवी, आपली अनुमती असेल तर मी पुन्हा आख्यानाला प्रारंभ करतो. हो मुनिवर, माझ्यामुळे आख्यानात व्यत्यय नको. आणि माझ्या बी पायी न यायला. मला बी हुडकायचं आहे खरं काय आहे ते. नारायण नारायण. हे श्री महादेव. गंगा, तू इथे अशी प्रकट होणे उचित नाही. मला ज्ञात आहे महादेव, कारण पार्वतीला अजून याबद्दल कल्पना नाही. होय, पार्वतीला ते आत्ता कळू नये, कारण त्यासाठी योग्य अशी वेळ येणार आहे. हो, पार्वती, मी येण्याआधी इथे कोणी होते असे का बरे वाटत आहे मला? तुला इथे आजूबाजूला कोणी दिसत आहे का? नाही, मला तर इथे कोणीच दिसत नाही. मग मला असे का वाटले की इथे अजूनही कुणीतरी आहे? पार्वतीला हे ठाऊक होतं की हे अवतरण होणार होतं, पण त्याची वेळ निश्चित अशी ती तिला अजून कळायची होती. पण असं का? त्यामागे देखील काही प्रयोजन होती. गंगेला मुक्त करून भगीरथाचे कार्य संपन्न व्हायचे होते आणि त्यासाठी गंगेचा एक प्रवाह मुक्त करणं आवश्यक होतं. म्हणजे देवी गंगा कैलासात असूनही पार्वती देवींना त्या कैलासात असण्याची कल्पना नव्हती? पार्वतीच्या तर मनात होतं, पण अजून तिची आणि गंगेची भेट झाली नव्हती. देवी, आणि ती भेट भविष्यात होणारच होती, परंतु त्याआधी ज्यासाठी भगीरथाने साधना केली होती ते पूर्ण होणे आवश्यक होते. हे श्री महादेव, तुम्ही म्हणालात ते योग्यच आहे. माझ्या नकळत मला माझ्या आवेगाचा अहंकार झाला होता आणि अशाने ज्या प्रयोजनपर मी या भूतलावरती आले ते पूर्ण होणे शक्यच झाले नसते. तुझे ह्या भूतलावर अवतरण झाल्यानंतर जोपर्यंत तुझा अहंकार नाहीसा होत नाही
तोपर्यंत मी तुला माझ्या जटांमध्ये बंदिस्त करून ठेवले होते, परंतु आता ती वेळ आली आहे. आता मी तुला मुक्त करणार आहे. माझ्यासाठी हे अहमभाग्य असेल, पण काय गंगा? महादेव, माझ्या मनात आपल्याशी विवाह करण्याची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण झाली नाही. तुमचा विवाह माझ्या बहिणीशी झाला आणि आता तुम्ही दुसरा विवाह करणार नाही. सत्य आहे. पण आता तुम्ही मला असे पुन्हा प्रवाहाच्या रूपाने सोडून दिलेत, तर माझ्या भवितव्याचे काय? गंगा, तुझ्या मनात नेमके काय आहे ते स्पष्टपणे सांग. मला केवळ इतकंच म्हणायचं आहे की माझे भवितव्य आपल्याशी जोडले गेले आहे. हे अल्प कालावधीसाठी नसावे, चिरंतन असावे. गंगा, तुझी ही इच्छा पूर्ण होईल. हे प्रभो, माझ्या पूर्वजांना मुक्ती मिळण्यासाठी मी प्रयत्न केले. तुम्ही त्यांना आवाहन देखील केले, त्या आल्या देखील. परंतु हे देवा, तुम्ही त्यांना तुमच्या जटांमध्ये बांधून ठेवले आहे. होय भगीरथा, तो क्षण आता आला आहे. म्हणजे प्रभो, आपण देवी गंगा यांना मुक्त करणार? होय भगीरथा. आज श्री महादेवांनी माझा उद्धार केला. माझे भाग्य आहे. मी प्रसन्न आहे. गंगा, तुझ्या पवित्र स्पर्शाने ह्या भूतलावरील सर्व पापांचा विनाश कर. आता माझ्या पूर्वजांना मुक्ती मिळणार. मी आपल्या दर्शनाने धन्य झालो. हे प्रभो, हे केवळ तुमच्यामुळे शक्य झाले. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. जय देवी जय गंगा माई, पावन करी मद सत्वर विश्वाचे आई. जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय गंगा माई, पावन करी मद सत्वर विश्वाचे आई. जय देवी जय देवी. माते दर्शन मात्रे प्राणी उद्धिर्षी, हर्षी पातक अवघे जग पावन करिशी. दुष्कर्मीनी रचल्या पापांच्या राशी, हर हर आता स्मरतो मती होईल कैसी.
जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय गंगा माई पावन करी मत सत्वर विश्वाचे आई जय देवी जय देवी पडले प्रसंग तैशी कर्मी आचरलो विषयाचे मोहन त्यात जीवित झालो राजयोगे दुष्कृत सिंधुत बुडालो त्यातून मत तारीशी आहे दुनियाला जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय गंगा माई पावन करी मत सत्वर विश्वाचे आई जय देवी जय देवी निर्दय यमदूतने ती त्या समयी राखी शाही यम धर्माचा थाटातील बाकी तत्संगी जन अवघे तारियले पापी पुरलो पाहे एक चिमी मतिता पैकी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय गंगा माई पावन करी मत सत्वर विश्वाचे आई जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय गंगा माई पावन करी मत सत्वर विश्वाचे आई जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय गंगा माई पावन करी मत सत्वर विश्वाचे आई जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय गंगा माई पावन करी मत सत्वर विश्वाचे आई